ग्रुप दुर्वा 11 सावले टीम सातत्याने या टीमचा देखील दरारा दबदबा आपण पाहिला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी एंटर होत असताना जयवंत आणि गौतम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. अंजपकरांना नेहमीच या ग्राउंडसाठी या क्रिकेट सामन्यांसाठी जे मैदान उपलब्ध करून देतात अशा सर्व जागा मालकांचे आम्ही आभार मानतो. आदरणीय जगेसाहेब, त्याचप्रमाणे सदाशिव नामदेव मिनमिने, नामदेव जोगळे, हरिभाऊ जोगळे या सर्व जागा मालकांचं आम्ही आभार मानतो. खरंच सातत्यानं गावकऱ्यांची साथ लाभणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपली टीम पुढे जाते त्यामागचं खरं उदाहरण खरं वैशिष्ट्य जर का काय असेल तर गावकऱ्यांचा पाठिंबा आहे. आणि या स्पर्धेसाठी तदनंतर या भास्कर 11 अंजप टीमसाठी मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं या स्पर्धेमध्ये खूप खूप आभार आणि स्वागत असेल. आणखी पुढील दिवसामध्ये प्रत्येक थोर व्यक्तिमत्वांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तुमच्या मुले आपण ही शृंखला अनुभवतोय. खऱ्या अर्थानं तुमची ही साथ शेवटपर्यंत पाहिजे. अगदी 16व्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलंय. स्वर्गवासी भास्कर स्मृती चषक 2026चं हे 16वं पर्व मार्चला होती सुरुवात. यावेळेस फटका दर्जेदार वेट अँड वॉच करून खेळलेत. कव्हरला वेगाने धावताय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळतील. लगातार 2 षटकार जर का आले तर नरेश दादा मिनमिने यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांची खैरात आता नरेश दादा मिनमिने यांच्याकडून पाहायला मिळेल. 2 धावेनं सुरुवात झाली आहे. यावेळेस आपण पाहतो वेगाने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतो. थांबवलं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होईल. दुर्वा मटेरियल सप्लायर्स गणेश दादा मोडक, तदनंतर मोरा बैलाचे मालक हेमंत दादा धुले यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला सावला 11 दुर्वा 11 सावले टीम आपण पाहतोय खेळते मैदानाच्या आत. फंबल क्षेत्ररक्षण फायदा उचलत असताना एक सिंगल यावेळी कंप्लीट पाहायला मिळते. 3 या आकड्यावरती धावफलक. 5 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 5 षटकांचा सामना म्हटल्यानंतर मोठी फटकेबाजी पाहायला मिळते, मोठी धावसंख्या पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने आता इथून प्रयत्न सावले टीम कडून देखील पाहायला मिळेल. यावेळेस अक्रॉस द लाईन न फटका दर्जेदार स्वतःला झोकून देत असताना पाहायला मिळतात. जय येईल दर्जेदार षटकार. ₹3000 पारितोषिक आहे. पुन्हा अक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस झालेत. अनुकूल टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाजी मार्क वरती पाहायला गेलं संतोष आले. सातत्यानं श्री महालक्ष्मी तलवडे टीम साठी हा गोलंदाज देखील चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असतो. यावेळेस आपण पाहतोय चुकी पाहायला मिळते. निखिल होते, जेलची संधी होती, गमावली आहे. इथे लगेच आपण पाहतोय फंबल झाल्यानंतर यस आता मात्र हा निर्णय गेलाय केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेराकडे. केली आहे मागणी 3ऱ्या पंचांची. इथून रेफर केलंय, चेक केलं जाईल. नॉट आउट डिसिजन आपण पाहतो. पोहोचलेत बॅटर. बाल बचावले गेले. 2 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळाल्या. 11 धावा धावफलकावरती. भरपूर सारं पारितोषिक लागलं गेलंय.
रुपेश दादा मिणमिणे यांच्याकडून 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. तदनंतर नरेश दादा मिणमिणे यांच्याकडून 2 षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संधी आहे पारितोषिक कमावण्याची. गौतम आणि जयवंत ही जोडी सध्या खेळ करत असताना सलामीला गेल्यात. जबाबदारीने खेळ इथून करावा लागेल. 2 दिवसांची शृंखला आपण अनुभवतो. या 2 दिवसांच्या शृंखलेमध्ये थर्ड राऊंडपर्यंत ज्या धावा एखादा फलंदाज करतो त्या काउंट केल्या जात आहेत मालिकावीरसाठी. याची देखील आपण नोंद घ्या. रोशन गोलंदाजी मार्गवरती थोडंसं चेंडूला एरिवेशन देत असताना पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने टप्पा आदल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. तितपत चांगला बॅटवर आला नाही. आली एक फक्त सिंगल न सेकंड ओव्हरला सुरुवात. यावेळेस हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न, गलीमधून चेंडू काढण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. फक्त एक सिंगल पाहायला मिळालं. थांबवण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्कवरती रोशन आहेत. हा देखील खूप चांगला गोलंदाज श्री महालक्ष्मी तलवडे टीमचा. यावेळेस फटका जबरदस्त, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो, त्यामुळे तितपत फायदा मिळणार नाहीये फलंदाजांना. कंप्लीट करण्यात आल्यात. टोटल 2 धावा. 2 चौकार जरी आली तरी देखील नरेश दादा मिणमिणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फटके येणं गरजेचं, पारितोषिक भरपूर लागलं गेलंय. संधी आहे पारितोषिक कमवण्याची फलंदाजांना. यावेळेस आपण पाहतो अक्रॉस द लाईन न फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने धावतायत. फील्ड आड फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. चांगली स्ट्रॅटेजी, चांगली रनर इन ती मैदानाच्या आतमध्ये आखली जाते. श्री महालक्ष्मी तलवडे टीम. सूरज घोडबिंदे आपण पाहू शकाल एस्टॅनच्या मागून बरीच सारी सूत्र अडवत असताना कॅप्टन कर्णधार पदावरती आहेत सध्या. यावेळेस भरपूर चांगला फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका पाहायला मिळतोय. भरपूर वेट केलं, थांबले, पाहिलं, त्यानंतर चेंडूला भिरकावलं. सीमारेषा लगत दर्जेदार चौकार येत असताना पाहायला मिळतोय. टीमचा जय वेताल बादशाह दुर्बा 11 सावले टीम सातत्यानं हे नाव देखील कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती गाजताना पाहायला मिळतंय. लास्ट बॉल इथून रोशनचा अक्रॉस द लाईन न फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. शेवट गोड करत असताना जयवंतच्या बॅटमधून लास्ट बॉलवरती चौकार येतोय. 2 चौकार मारले. नरेश दादा मिणमिणे यांचे 500 रुपये कमवत असताना पाहायला मिळतोय. जयवंत टोटल धावून पोहोचली 2 षटकांती 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती. कुठली विकेट अजून मैदानाच्या बाहेर आलेली नाहीये. चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न आता इथून नक्कीच केला जातोय. जमेची बाजू पाहायला गेलं जय वेताळ बादशाह ग्रुप दुर्वा 11 सावले टीमची, तर सलामीची जोडी अजूनही पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे. अशाच प्रकारची फटकेबाजी राहिली तर एक चांगली धावसंख्या इथून गाठू शकते सावले टीम. तिसऱ्या ओव्हरसाठी संतोष उर्फ दादा गोलंदाजी मार्कवरती येतोय. यावेळेस समोर भरपूर उंच आणि भरपूर दूरवर ठोकत असताना पाहायला मिळतात. असं वाटलं होतं की भरपूर दूरवरती उंचावरती नक्कीच गेलाय, दूरवर जाईल की नाही, परंतु जेवढी उंची तेवढीच लांबी देखील पाहायला मिळाली आणि आलाय
या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती षटकार. यावेळेस आणखी एक, यावेळेस मात्र एफर्ट चांगले. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द दिस स्पर्धा. खऱ्या अर्थानं आपण पाहतो थोडेसे इंजर्ड आहेत. अगदी जमिनी लगत झेल आपण पाहतो पकडला, परंतु दुखापतग्रस्त जाणवत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोहोचवा, तदनंतर फर्स्ट एड बॉक्स देखील पोहोचवा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय केटीसीच्या या टीमने टिपलेले चांगलं क्षणचित्र. अगदी जमिनी लगत डाईव्ह लगावत झेल, चांगले एफर्ट्स खऱ्या अर्थानं श्री महालक्ष्मी तलवडे टीम साठी देत असताना पाहायला मिळाले. साई आपण पाहतोय थोडेसे इंजर्ड झाले, लगेचच त्यांच्यासाठी हॉस्पिटलची सेवा देखील स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम कडून पुरवण्यात येईल. नक्कीच तदनंतर विनंती असेल लगेचच आपण मॅचला सुरुवात करा. आणि हो एक्सचेंज आपण पाहतो, खेळाडू नवीन खेळाडू आपण पाहतो चंद्रकांत. खूप चांगले एफर्ट्स आपण पाहतो. मैदानातून पहिली विकेट माघारी आली आहे, माघारी पाठवलं गौतमला. आता न्यू बॅटर इनॅट नंबर 3 वरती दाखल झालेत केतन. चालू असलेला सामना आपण अनुभवतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या बॉलवरती षटकार नक्की झाला, तदनंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती आलेली विकेट आपण पाहतोय. पुन्हा मॅचला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो, गोलंदाज संतोष. तिसरा बॉल यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा फर्निचर बिघडून ठेवत असताना न्यू बॅटर इनॅट नंबर 3 वरती दाखल झाला होता केतन. इथून स्वस्तात माघारी परतत असताना पाहायला मिळेल.
चौथा चेंडू यावेळेला समोर आपण पाहतोय लॉंग ऑफला साईल आले आता यावेळेला जेल खाली कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील जेल. विकेट हॅट्रिक इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. या ओव्हरमधील पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक काय असतो हे दाखवून दिले खऱ्या अर्थानं संतोषने. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 13 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये कामगिरी खूप चांगली पाहायला मिळते. अवघ्या 6 धावा खर्च करत असताना अजूनही या ओव्हरचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टोटल स्थिरावली आहे दुर्बा 11 सावली टीमची 30 या आकड्यावरती. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात आहेत. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. तिसरं षटक मार्गस्थ असताना आता अखेरच्या टप्प्यामध्ये हे षटक येऊन पोहोचते. पाचवा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, वाईटची डिमांड, परंतु चांगल्या लाईन आणि लेंथवरती फेकत असताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची सांगता होईल. तदनंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय देहू मामा दलवी उपस्थित होत आहेत. विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. चांगली फेकी तोपर्यंत आलेली फक्त एक सिंगल आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल षटक संपल्याचा. 3 षटकांची होती समाप्ती. टोटल जाऊन पोहोचली 3 षटकांती 31 या आकड्यावरती, 31 धावा धावफलकावरती. तदनंतर महेश दादा जोगळे देखील उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. विनंती आहे श्री महालक्ष्मी तलवडे टीमच्या कॅप्टनला जास्तीचा विलंब लावू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 3 षटकांचा खेळ इथवर समाप्त झालाय. टोटल थांबली आहे ती 31 या आकड्यावरती सावली टीमची. गोलंदाजी मार्क वरती करण येत आहेत. इनॅट नंबर 4 वरती दाखल होतील. गोलंदाजी मार्क वरती करण. रुपेशसाठी पहिला चेंडू अक्रॉस द लाईन न फटका. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय. फक्त एक सिंगल आणि सिंगल ना आता झाली आहे स्ट्राईक रोटेट. सलामीला गेलेला जयवंत ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार 2 चौकार पाहिलाय तो आता स्ट्रायकर वरती येऊन ठेपलाय. आता इथून नजरा या खेळाडूकडे लागल्या जातील. सातत्यानं जय बेताल बादशाह ग्रुप दुर्बा 11 सावले टीमसाठी मोठे फटके खेळणारा हा जयवंत कामगिरी करत असतो. तोच आता आपण पाहतोय स्ट्रायकर वरती करण गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या बॉल वरती आले सिंगल. सेकंड बॉल साठी पुन्हा तयार. सेकंड बॉल लो फुलटॉस होता. अक्रॉस द लाईन न फटका दर्जेदार पाहायला मिळालाय. नक्कीच तोपर्यंत आपण पाहतोय धावल्या गेल्या टोटल डायरेक्ट जर का चेंडू हिट झाला तर डेथ असणार आहे आणि टप्पा पडून जर का लागला तर तो चेंडू डेथ नसणार आहे. त्यावरती तुम्ही धावा घेऊ शकता. या गोष्टींची या सूचनेची सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने टोटल पोहोचली 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 गडी अद्यापर्यंत गमावलेत सावली टीमने. करण गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुन्हा संधी आता जयवंतच्या खात्यामध्ये पाहायला मिळेल. तिसरा बॉल जागा बनवत फाईंग लेगच्या दिशेला कमाल आणि नजाकत दाखवत असताना पाहायला मिळत आहे जयवंत. आणखी एक दर्जेदार चौकार.
चौथा बॉल यावेळेस देखील घुटना टेक आणि तमाशा देख, परंतु लटकवलं जाईल. मांडलं होतं झालं जयवंतसाठी आणि फसवलाय. जयवंत इथून बाळाला मिळेल बॅक टू द डगआउट.